नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, विवाह, जोडपी, त्यांच्यातले वाद, त्यातून घडलेले गुन्हे याबद्दलच्या बऱ्याच कहाण्या, स्टोरीज आपण बघत आलेलोच आहेत आणि ही सातत्याने घडत चाललेली घटना आहे आपल्या देशामध्ये. या घटनांमुळे समाजावर होणारे त्याचे परिणाम, विवाहासारख्या एका अतिशय पवित्र नात्यावर किंवा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेवरती लोकांचा उडत चाललेला विश्वास किंवा विवाहासारख्या गोष्टीला अतिशय कॅज्युअली घेण्याच्या पद्धती अलीकडच्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्याचेच हे परिणाम म्हणजे अशा घटना, अशा गोष्टी, गुन्हे प्रामुख्याने हे या बाबतीत घडत जातात. आता नेमकं घडलंय काय, ते उघड कसं झालं, यातून काही गुन्हा घडला का, तर नाही. अतिशय भयानक होऊ शकणाऱ्या या घटनेला एका वेगळ्या वळणावरती नेण्यात आलं. कारण ठरलं ते म्हणजे तांत्रिक पुरावे, डिजिटल एव्हिडन्सेस. तांत्रिक पुरावे जे पतीने पाहिले आणि मग त्याच्या आयुष्यात होऊ घातलेल्या एका भयंकर घटनेला वेळीच रोखणं शक्य झालं. ही घटना जी घडलेली आहे त्या घटनेचा आशय समजून घेताना आपण काही गोष्टींना लक्षात घेणं अतिशय आवश्यक असतं. आपण या आधीच्याही बऱ्याच क्राईम स्टोरीज ज्या काही गेल्या त्यात आपण हे बघितलेलं आहे की जर तुम्हाला ते नातं, त्या नात्यात राहायचं नसेल तर कायदेशीररित्या सुद्धा तुम्ही त्या नात्यातून मोकळे होऊ शकता. त्याला कुठल्या तरी गुन्हेगारी निष्कर्षापर्यंत नेणं हे कधीच चांगलं नसतं. कारण गुन्हेगारी प्रवृत्तीने तुम्ही एखाद्याला संपवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही वाचता असं होत नसतं. असं घडलेलं आजपर्यंत समोर आलेलं नाही. कधी कमी वेळ लागतो, कधी जास्त वेळ लागतो, पण त्या गोष्टीचा उलगडा होत असतो. अशीच ही आजची घटना, आजची स्टोरी आपण समजून घेऊया. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. यातले जे बारकावे आहेत, या स्टोरीतले जे वळण आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत मित्रांनो. राजेश्वर राव नावाचे व्यक्ती, या राजेश्वर राव यांचा विवाह 2016 साली भवानी या महिलेसोबत झाला. 2016 म्हणजे जवळपास 10 वर्ष झाली आहेत यांच्या लग्नाला. या 10 वर्षात त्यांचा संसार चढ उतार पाहत पाहत वेगवेगळी वळणं घेत चालू होता. दोघांनाही 2 मुलं आणि त्यांचा संसार हा व्यवस्थित चालू होता. पण म्हणतात ना की सुरळीत चालू असलेल्या एखाद्या गोष्टीला मध्येच काहीतरी फाटा फुटतो आणि मग काहीतरी भयंकर त्यातनं घडून जातं. असाच काहीसा प्रकार या फॅमिलीमध्ये सुद्धा, या कुटुंबामध्ये सुद्धा झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. राजेश्वर राव आणि भवानी, म्हणजे राजेश्वर आणि भवानी यांच्या संसारात एक अचानक तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश झाला. सेंदुलू नावाचा एक कुरिअर डिलिव्हरी एजंट, कुरिअर डिलिव्हरी बॉय. या सेंदुलूने काही 2-4 वेळेस तो राजेश्वर यांच्या घरी काही कुरिअरची पार्सलं देण्यासाठी, कुरिअरची डिलिव्हरीज करण्यासाठी तो आला. या कुरिअर डिलिव्हरी दरम्यान त्याची ओळख राजेश्वरची पत्नी भवानी हिच्यासोबत झाली. दोघांमध्ये मैत्री होऊ लागली, दोघांमध्ये बोलणं मस्त होऊ लागलं. या दरम्यान त्यांची मैत्री वाढली आणि मैत्रीचं रूपांतर, आता मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं असं म्हणणं मला तरी व्यक्तिशः ते पटत नाही. तुम्ही जेव्हा एखाद्या कमिटेड रिलेशनशिपमध्ये असता, म्हणजे तुम्ही कोणाचे पती असता, कोणाची पत्नी असता, फक्त पत्नीबद्दलच नाही, दोघंही एका विवाहात बांधल्या गेलेल्या कमिटेड रिलेशनशिप मधल्या असलेल्या व्यक्तीला इतर कोणासोबत प्रेम होतं असं म्हणणं मला व्यक्तिशः योग्य वाटत नाही. याला अफेअर असं म्हटलं तर ते ठीकही वाटू शकतं, कारण हे अफेअरच आहे. तर भवानीचं अफेअर या सैंदुलू नावाच्या कुरिअर डिलिव्हरी बॉय सोबत जमलं आणि त्यांचे अनैतिक संबंध इथनं सुरू झाले. अनैतिक संबंधात भेटीगाठी वाढल्या, फोनवरती बोलणं होऊ लागलं,
व्हॉट्सॲपवरती चॅट होऊ लागली, इंस्टाग्रामवरती चॅट होऊ लागली आणि दोघंही एकमेकांशी कनेक्टेड राहू लागले. सुरुवातीला राजेश्वरला या गोष्टीची कल्पना आलेली नव्हती. राजेश्वर ला माहितीच नव्हतं की असं काही घडतंय म्हणून. कारण तो दिवसा कामाला जाणे, मग दिवसभर कामात असणे, या दरम्यान मग हे भवानीचं सगळं हे प्रकरण सुरू होतं. हळूहळू या अफेअरने, या अनैतिक संबंधांनी एक एक पायरी पुढे उलटत गेले. एक एक पायरी पुढे त्यांचं नातं जात गेलं आणि एके दिवशी राजेश्वर हा दुपारी अचानक घरी आला. 27 जुलैचा तो दिवस. 27 जुलैला राजेश्वर हा अचानक घरी आला. अलीकडचीच घटना आहे. घरी आल्यानंतर तो जेव्हा घरात शिरला तेव्हा त्याने आपली पत्नी भवानी आणि या सैंदुलू या व्यक्तीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. आक्षेपार्ह अवस्थेत अंथरुणात त्याने पाहिलं. आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्याला धक्का बसला, मोठा धक्का बसला त्याला, की हे काय चालू आहे माझ्या पाठीमागारे म्हणून. मग त्याला या अनैतिक संबंधांची स्वतःच्या पत्नीच्या त्याला चाहूल लागली. चाहूल लागली म्हणजे काय, धडधडीत पाहिलंच आणि त्याला सगळं समजलं. अर्थात कोणताही पती किंवा कोणतीही पत्नी सुद्धा हे धडधडीत समोर पाहून असं सहन करणार नाही. तेच राजेश्वरला झालं. त्याने तातडीने गावातल्या पंचायतीकडे याची तक्रार केली. दुसऱ्या दिवशी 28 जुलैला पंचायत बसणार होती. या सगळ्या प्रकरणावरती चर्चा करण्यासाठी, न्यायनिवाडा करण्यासाठी, या प्रकरणाला एका निर्णयापर्यंत नेण्यासाठी पंचायत बसणार होती. राजेश्वरची इच्छा होती की त्याचा भाऊ जो दुसऱ्या गावाला राहत होता त्याने सुद्धा या पंचायतीमध्ये यावं आणि या सगळ्यांचा न्यायनिवाडा करण्यात त्याने माझ्यासोबत राहावं. त्याने भावाला कळवलं असेल आणि तो भावाला घेण्यासाठी म्हणून तो चालला होता. त्याच वेळी त्याने काही अंतर गेल्यावरती मागे पाहिला असता तोच सैंदुलू हा दुसऱ्या मोटरसायकलवरनं राजेश्वरचा पिच्छा करत होता, आवाज देत होता, धावून धावून बाईक त्याच्या अंगावरती नेत होता. तेव्हा राजेश्वरने कसं बसं स्वतःला वाचवत जीव मुठीत धरून तो व्यवस्थित घरी पोहोचला. त्याला समजेना हे या सैंदुलूने हे असं का केलं, माझ्या मागं मागं का बरं येत होता. आज तर पंचायत बसणार होती आणि कदाचित राजेश्वरने विचार केला होता की हे नातं इथे संपवायचं. मग त्याच्या बायकोने, भवानीने काय त्या व्यक्तीसोबत करायचं असेल ते करावं आणि हे नातं इथं संपवू अशा विचारात राजेश्वर असावा. म्हणूनच त्याने पंचायतीसमोर हा मॅटर पूर्ण नेलेला होता. मग तिथून तो कसा बसा आला आणि मग त्याने ठरवलं की आपण थोडीशी अजून माहिती काढूया याच्यामध्ये काय नेमकं. म्हणजे समोर तर धडधडीत त्याने पाहिलंच होतं, पण तो माझा पिच्छा का करत होता, कशामुळे करत होता. त्याने मोठ्या शिताफीने भवानीचा मोबाईल मिळवला आणि तो तपासला. या मोबाईलमध्ये जे त्याला धक्कादायक सगळं समजलं त्याने तो पुरता हादरून गेला होता. कारण त्याची बायको भवानीचं फक्त अफेअरच होतं इतकं नाही, तर त्यात व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम चॅट त्याला सापडल्या भवानीच्या, त्याच्या बायकोच्या आणि त्या सैंदुलूचा ज्याच्यासोबत तिचं अफेअर होतं. त्या चॅट्समध्ये तिने लिहिलेलं होतं क्लिअरली की घराबाहेर रस्त्यावर कुठंतरी माझ्या पतीला संपव, त्याला मारून टाक आणि त्याचा मृत्यू हा अपघात वाटला पाहिजे अशी व्यवस्था कर. हे तिने स्पष्टपणे चॅटमध्ये लिहिलेलं होतं. ती त्यांची चर्चा झाली तशी आणि मग राजेश्वरला उलगडलं की हा व्यक्ती का माझा पाठलाग इतक्या आवेशाने करत होता म्हणून. राजेश्वर पुरता हादरला. त्याला कळलं की हे प्रकरण, आधी त्याने पंचायतीपर्यंतच हे प्रकरण नेलं होतं. त्याला वाटलं होतं घडलेला प्रकार चार चौकात ज्येष्ठ लोकांमध्ये चर्चा करावा, त्यातनं एक निर्णयापर्यंत जावं, माझं काय म्हणणं आहे ते मी सांगेल आणि गावातल्या गावात हा प्रकार संपवावा. पण जेव्हा त्याला कळलं की हे प्रकरण फक्त एका अनैतिक संबंधापुरतं मर्यादित नसून ते प्रकरण आता त्याच्या जीवावर बेतणार आहे, हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याने निर्णय घेतला की आता हे गावापुरतं मर्यादित ठेवून चालणार नाही, आपल्याला पोलिसांमध्ये जावं लागेल. 1 ऑगस्टला राजेश्वरने या गोष्टीची तक्रार पोलिसांकडे केली. सगळ्या त्या चॅटचे स्क्रीनशॉट्स घेतले, ते सुद्धा पोलिसांना दिले आणि त्यांना सांगितलं की माझ्या बायकोचं असं असं अफेअर आहे,
ती आणि तिच्या प्रियकराकडनं माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळे तातडीने ऍक्शन घ्यावी आणि मला संरक्षण द्यावे. हे लोक नक्कीच माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील, अशी तक्रार त्याने पोलिसांमध्ये दिलेली आहे. पण त्याचा असा आरोप आहे की पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर सुद्धा पोलिसांनी काहीही ऍक्शन आतापर्यंत घेतलेली नाही, कुठलीच ऍक्शन घेतलेली नाही. माझ्या जीवाला धोका हा तसाच कायम आहे. मित्रांनो, ही घटना जी घडलेली आहे ती आहे मेहबूबाबाद मधील तिथल्या डोर्नकाल या गावातली. हे ठिकाण तेलंगणा राज्यातलं आहे आणि त्या ठिकाणी हा भयानक प्रकार उघडकीस आलेला आहे. मित्रांनो, आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये हे बोललेलो आहे की विवाह ही फक्त एक प्रक्रिया नाही, ही फक्त एक फॉर्मॅलिटी नाही आहे. विवाहानंतर यशस्वी वैवाहिक आयुष्य कमावणं होय, हे कमवावं लागतं. हे आपोआप घडून येणारी घटना नाही, ते कमवावं लागतं. ते कमावण्यासाठी विश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. जिथे विश्वासाला तडा गेला त्या विवाहामध्ये पुन्हा कधीच आनंद, सुख, शांती येत नाही. शंका, संशय हा जिथं जन्माला आला त्याला हटवणं फार मुश्किल असतं, जवळपास अशक्य असतं. वादविवाद मिटू शकतात, मतभेद मिटू शकतात, संशय कधी मिटत नाही. आणि या घटनेत तर धडधडीत पतीने पाहिलंच होतं. अर्थात ही सगळी कहाणी जी आहे ती पतीने दिलेल्या स्टेटमेंटवरती किंवा पतीने केलेल्या आरोपांवर आधारित आहे. अजून तरी त्याच्या पत्नीचं कुठलंही स्टेटमेंट समोर आल्याची माहिती अजून मिळालेली नाहीये. ती आल्यावरती आपण ती सुद्धा समोर जरूर मांडणार आहोत. पण ही सगळी घटना जी आपण बघितली ती पतीने केलेल्या आरोपांवरती आधारित आहे. मोठा भयानक प्रकार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने कोणाला संपवण्याचा प्रयत्न होणं हे खरंच दुर्दैवी आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमचं काय मत आहे? तुम्ही ऐकलेल्या वगैरे काही कथा असतील तर त्या नक्कीच आम्हाला त्याचे क्लू कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.